तर आज आपण नेक्स्ट क्लासिफिकेशन फिफ्थ पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ डिफरंट मोनोमर्स. म्हणजे मोनोमर्सच्या आधारे काय केलेलं आहे, क्लासिफाय केलं आहे. त्याचे क्लासेस किती सांगितले, 2 क्लासेस. फर्स्ट क्लास होमोपॉलिमर्स, सेकंड कोपॉलिमर्स और हिट्रोपॉलिमर्स. तर आपण फर्स्ट पाहूयात आता. होमोपॉलिमर्स आपण अर्थ पाहिला आहे. होमो मीन्स सेम, हिट्रो मीन्स डिफरंट. पॉलिमर्स which are obtained by polymerization of a single monomeric chemical are called homopolymers. मग आता या ठिकाणी होमोचा अर्थ आपण काय केला आहे, सेम घेतला आहे. म्हणजेच या ठिकाणची जे पॉलिमर तयार करणार आहोत त्या पॉलिमर तयार करत असताना आपल्याला काय घ्यायचं आहे, रॉ मटेरियल घ्यायचं आहे, म्हणजे केमिकल्स घ्यायचे. मग त्या रिॲक्शनमध्ये आपण रिॲक्टंट घेतो. मग आता रिॲक्टंट जे आहेत, जनरली आपण केमिकल रिॲक्शन कॅरी आउट करत असताना रिॲक्टंटमध्ये कोण असतो, एक सबस्ट्रेट असतो, दुसरा रिएजंट असतो, आणि प्रॉडक्टमध्ये कोण असेल, प्रॉडक्ट आणि बाय प्रॉडक्ट. पण या ठिकाणी होमोचा अर्थ थोडासा वेगळा घ्यायचा आहे आपल्याला. वेगळा म्हणजे रिॲक्टंट हा फक्त सिंगल असेल, एकच असेल. होमो मीन्स आपण सेम घेतो. सेम केव्हा घेतो आपण, जेव्हा कंपेअर केलं जातं, एकाची कंपेअर दुसऱ्याशी केली जातं, दोन स्पेसिस सारख्या असतील तर त्याला होमो घेतलं जातं. पण या ठिकाणी रिॲक्टिंग सबस्टेटमध्ये फक्त सिंगल मोनोमर असेल किंवा सिंगल केमिकल्स असेल, त्याला काय घ्यायचे, होमोपॉलिमर घ्यायचे. म्हणजेच पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ ए सिंगल मोनोमरिक केमिकल आर कॉल्ड पॉलिमर. म्हणजे हा पॉलिमर तयार करत असताना कोणापासून केलेला आहे, सिंगल मोनोमरपासून केला आहे, त्यालाच काय म्हटलं आहे, होमोपॉलिमर म्हटलं. फॉर एक्झाम्पल नायलॉन 6. सेकंड टाईप कोपॉलिमर्स और हिट्रोपॉलिमर्स. मग आता या ठिकाणी हिट्रो मीन्स डिफरंट. म्हणजेच हा पॉलिमर हा कसा असेल, ज्या रिॲक्टिंग दोन मोनोमर आहेत त्या दोन मोनोमर ह्या कशा असतील, डिफरंट असेल, त्याला काय म्हणायचे, हिट्रोपॉलिमर. पॉलिमर्स ऑब्टेन्ड बाय द पॉलिमरायझेशन ऑफ 2 or more than 2 different monomer आर कॉल्ड कोपॉलिमर्स और हिट्रोपॉलिमर्स. म्हणजेच ज्या दोन मोनोमर आहेत त्या कशा आहेत, वेगळ्या आहेत. फॉर एक्झाम्पल बुनायस अँड बुना. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. बायोडिग्रेडेबिलिटी, डिग्रेड म्हणजे काय करणे, कमी करणे. पण या ठिकाणी काय घेतलं आहे आपण, बायो घेतलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोण आला, लिव्हिंग थिंग आला. त्यामध्ये फर्स्ट आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर. डिग्रेड करणे म्हणजे कमी करणे, पण कशाचा आधार घ्यायचा या ठिकाणी, बायो म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करायचा. द पॉलिमर्स विच आर डिग्रेडेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम विदिन a suitable period so that the polymer and their degraded products do not cause any serious effect on the environment. म्हणजे पॉलिमरला काय करायचं आहे, डिग्रेड करायचं आहे, म्हणजे ब्रेक करायचं आहे. कशाचा वापर करायचा आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम करायचं आहे. कसा करायचं आहे, विदिन सुटेबल पिरियड, म्हणजे एक स्पेसिफिक पिरियड असेल, सो दॅट द पॉलिमर अँड देअर डिग्रेडेड प्रोडक्ट डू नॉट कॉज एनी सिरियस इफेक्ट ऑन दी एन्व्हायरमेंट. म्हणजे जो डिग्रेडेड प्रोडक्ट आहे त्याचा एन्व्हायरमेंटलवरती इफेक्ट होणार नाही. म्हणजेच तो कोण आहे, बायोडिग्रेडेबल पॉलिमर. सेकंड टाईप आहे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आता नॉन म्हणजे त्याचा डिग्रेड होणार नाही. नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर आर दोज पॉलिमर विच आर नॉट डिग्रेडेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून त्या ठिकाणी काय होणार नाही, डिग्रेड होणार नाही. म्हणजे त्यालाच काय म्हटले, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक, नायलॉन, रेयॉन, पॉलिस्टर, PVC अँड डॅकरॉन. तुम्ही पाहत असाल सध्याला प्लास्टिकवरती बॅन आहे. कशामुळं आहे, त्याचं डिग्रेड होत नाही, म्हणजेच त्याचं डिकम्पोज होऊ शकत नाही त्याला. म्हणून
सध्याला जो प्लास्टिक आहे, जो कॅरी बॅग आहे, त्याच्यावरती काय आलेलं आहे, बॅन आलेला आहे. म्हणजेच कोणाचं एक्झाम्पल आहे ते नॉन बायोडिग्रेडेबल. त्यानंतर आपण इन शॉर्टमध्ये आत्तापर्यंतचे जे क्लासिफिकेशन पाहिलं आहे त्याची ट्री डायग्राम केलेली आहे. थोडंसं अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल. आलं म्हणजे जे क्लासिफिकेशन पाहिले आपण पॉलिमरचं ते आहे शो ऑल द क्लासेस ऑफ पॉलिमर इन द फॉर्म ऑफ ट्री डायग्राम. मेन पॉलिमर्स आहे, त्याचे टाईप्स आपण कसं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलं आहे. बेस्ड ऑन सोर्स, बेस्ड ऑन स्ट्रक्चर, बेस्ड ऑन मॉलिक्युलर फोर्सेस, बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन अँड नंबर ऑफ मोनोमर अँड बायोडिग्रेडेबिलिटी. मग आता बेस्ड ऑन सोर्समध्ये किती टाईप केलेत आपण, 3 केलेत, नॅचरल, सिंथेटिक, सेमी सिंथेटिक. बेस्ड ऑन स्ट्रक्चरमध्ये किती केलेत, 3 केलेत, लिनियर, ब्रँच अँड क्रॉस. बेस्ड ऑन मॉलिक्युलर फोर्सेस 4 टाईप्स, इलेस्टोमर, फायबर्स प्लस थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिक. बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन, ॲडिशन, कंडेन्सेशन अँड रिंग ओपनिंग. नंबर ऑफ मोनोमर, होमोपॉलिमर, कोपॉलिमर और हेटेरोपॉलिमर. ऑन द बेसिस ऑफ डिग्रेडेबिलिटी, बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल. हा ट्री डायग्राम जर अभ्यास केला तर तुम्हाला पॉलिमरायझेशनचं क्लासिफिकेशन बाय हँड होऊन होतं. म्हणजे परीक्षेमध्ये सॉल्व करण्यासाठी, म्हणजे आपल्या लक्षात राहण्यासाठी ही ट्री डायग्राम माइंडमध्ये असली पाहिजे.